नोंदवा. प्रकाशजी पवार साहेब. श्री चंडिका देवी होळी उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्य अशा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा या ठिकाणी दुसरा दिवस पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील सामना मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 1 उपउपांत्य फेरीची लढत श्रीराम करते आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री महालक्ष्मी शालगाव अशा दोन बलाच्या संघामध्ये खेळली जाताना पाहायला मिळते. दोन्ही संघ आपण पाहतो. एका बाजूने श्रीराम खर्दे संघानं बलाढ्याच्या श्री सीमादेवी सातपुते संघाला अगदी या दुसऱ्या हाफच्या शेवटच्या क्षणापर्यंत जात असताना एक चांगली लढत दिली आणि त्यानंतर मात्र सामना आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळाला. तर दुसऱ्या बाजूला श्री महालक्ष्मी शालगाव या संघाला अजून देखील या संपूर्ण मैदानाचा तितकासा अनुभव नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर श्री महामाई टेटवली संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे श्री महालक्ष्मी जालगाव संघाला आपण पुढील फेरीसाठी क्वालिफाय केलंय. या ठिकाणी मात्र खूप मोठा खिंडार अगदी पहिल्या चढाईमध्ये श्रीराम करते संघाच्या माध्यमातून ऋतिक पते मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरलाय. तब्बल 4 गुणांची कमाई मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. सक्सेसफुल कामगिरी श्रीराम करते संघाने मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि जालगाव संघाला थोडंसं बॅकफुटला ढकलण्याचं काम देखील केलं गेलंय. फ्रंट फुटला श्रीराम करदे संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी अगदी लगेचच एक ऑल आउट दिला गेला तर मात्र सामना कुठेतरी श्रीराम करदे संघ पकड मजबूत करेल. परंतु सध्या असेपर्यंत आकाशला आपण पाहतोय महालक्ष्मी जालगाव संघाचा तारणहार खेळाडू आहे. जेव्हा अडचणीमध्ये सापडला जालगावचा संघ तेव्हा सातत्याने आकाश या खेळाडूने एक चांगला परफॉर्मन्स केला मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी 3 महत्वपूर्ण खेळाडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहेत. जालगाव थर्ड रेड. या ठिकाणी थर्ड रेड साठी गौरव आक्रमण करेल मैदानाच्या आतमध्ये. जालगाव संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी करते संघाच्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गौरवच्या माध्यमातून. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे, टो टच करण्याचा प्रयत्न, वेगवेगळे स्किल्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. परंतु यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राकेश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल ठरलाय. गौरवला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि गौरव मात्र या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी गेलाय. हॅलो. दरम्यानच्या काळात संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी सरिता सकाराम जोशी यांच्याकडून 202 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचे सुद्धा शतश आभार आहेत. धन्यवाद. व्यक्तिमत्व श्री श्रीराम भाऊ विधाते साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. साहेबांचं देखील मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. नुकताच पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये साहेब भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत आणि आज या संपूर्ण स्पर्धेसाठी साहेबांच्या या ठिकाणी उपस्थित लाभले. साहेबांचं देखील मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. साहेब मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना श्रीराम करते आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री महालक्ष्मी जालगाव दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे आणि सध्या स्थितीमध्ये पकड थोडीशी मजबूत या ठिकाणी करते संघाची पाहायला मिळते. स्कोर कार्ड 5 या गुणसंख्येवरती श्रीराम करते तर 2 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव हा संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी राजा भांबीड या खेळाडूला आपण पाहतोय. चला या ठिकाणी चांगला खेळ राजा भांबीड या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. करते संघाचा एक महत्वपूर्ण चढाईपटू या ठिकाणी दाखल झालाय. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड करून माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर म्हणून आकाश या खेळाडूला पुन्हा एकदा चढाई मार्कमध्ये पाचारण केलं जात आहे. हा खेळाडू महत्वपूर्ण आहे. या खेळाडूवरती नजर असेल क्रीडा रसिकांच्या. महालक्ष्मी जालगाव संघाला सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ करत अनेक स्पर्धा सातत्याने चांगल्या दर्जाचा खेळ सादर करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतो हा खेळाडू. यावेळेस मात्र थोडंसं शांत श्रेयमध्ये खेळतोय. परंतु जसं दुसऱ्या सत्राकडे हा सामना जाईल त्यावेळेस मात्र सामना थोडासा आक्रमक राहील.
थर्ड रेड करदे थर्ड रेड या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई पाहायला मिळते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला पाचारण केलं जात आहे. 3 खेळाडूंचा डिफेन्स आहे. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते त्या ठिकाणी. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरतून डाव्या कॉर्नरवरती सरसावण्याचा प्रयत्न आहे. रनिंग किक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सक्सेसफुल कामगिरी चढाईपट्टूच्या माध्यमातून केली जाते. गुण 1 म्हटला जातोय. गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये करदे संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर कुठेतरी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळेल. राजा बांबींना जबाबदारी घेतली. आकाशला थोडंसं पाठीमागे ठेवलंय. कमाई केली जाईल का मैदानाच्या आतमध्ये डाव्या पायामध्ये सक्सेसफुल कामगिरी. डिफेन्स एकवटलाय. गुणाची कमाई होती श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. आणि त्यानंतर मात्र महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी ऑल आउटच्या उंबरठ्यावरती एकाएकी उरलेला खेळाडू तो देखील या ठिकाणी सरेंडर करतोय. गुण एकवटला जाईल त्या ठिकाणी श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. 1+2 = 3 पॉइंट्स जोडले देखील जातील. ऑल आउट झालाय महालक्ष्मी जालगाव संघ. पुन्हा एकदा ऑल इन करेल. स्कोर कार्ड ऐकूयात. 4 या गुणसंख्येवरती जालगावचा संघ पाहायला मिळतोय तर 10 या गुणसंख्येवरती श्रीराम करदे हा संघ पाहायला मिळतोय. पहिल्या सत्राच्या सुरुवातीच्या मिनिटांमध्ये आघाडी घेतली जाते श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मात्र थोडासा आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. डिफेन्स एकवटलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्कोर कार्ड वरती भर पडली जाईल महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये. पलटवार करेल महालक्ष्मी जालगाव यात मात्र कुठली शंका नाहीये. पण त्यासाठी आकाश आणि त्याचे सर्व साथीदार चांगल्या दर्जाचा टीम एफर्टनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं आवश्यक आहे. श्रीराम करदे संघाचा डिफेन्स हा त्यांची ताकद आहे. जोपर्यंत डिफेन्स त्यांचा तितक्याच ताकदीने लढा देतोय श्रीराम करदे संघ सातत्याने विजयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करेल मैदानाच्या आतमध्ये. आक्रमणासाठी पुन्हा एकदा आकाश. पाच खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी सज्ज झालाय. यावेळेस मात्र एक व्हॅलिड रेड. यावेळेस मात्र डिफेन्स पुन्हा एकदा थोडासा ऍडव्हान्स परंतु सक्सेसफुल होईल. सुरेख कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून. चला या ठिकाणी थर्ड रेड. तिसरी चढाई पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आकाशनं पुन्हा एकदा शिवधनुष्य पेललंय परंतु डिफेन्स श्रीराम करदे संघाचा डिफेन्स हा त्यांची ताकद आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या ताकदीवरती या ठिकाणी भरवसा दाखवलाय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई होईल श्रीराम करदे संघाच्या खात्यामध्ये. महत्वपूर्ण सामना आहे. जो संघ जिंकेल तो थेट उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय करताना पाहायला मिळेल. या संपूर्ण स्पर्धेमधला तिसरा संघ आपल्याला मिळेल जो सेमीफायनल साठी दाखल होईल. महालक्ष्मी जालगाव की त्यांच्या विरुद्धामध्ये श्रीराम करदे. कुठला संघ या ठिकाणी सेमीफायनल साठी दाखल होतो हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. सद्यस्थितीमध्ये पुन्हा एकदा गौरव महालक्ष्मी जालगाव संघाच्या माध्यमातून चढाई सजवेल. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवली जाते. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सातत्याने अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पण यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. जर्सी क्रमांक 9 श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चढाईपट्टू आक्रमणासाठी सज्ज होईल. परंतु यावेळेस मध्ये थोडस शांत सेमी खेळ अजूनपर्यंत तरी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पुन्हा एक व्हॅलिड रेड श्रीराम करदे संघाच्या माध्यमातून पलटवार करण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. महालक्ष्मी जालगाव संघ एक ऑल आउट घेतलाय. त्या ऑल आउट
परतफेड करण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे महालक्ष्मी झालगाव संघ, परंतु त्याच दरम्यान श्रीराम कर्दे संघाची थर्ड रेड तिसरी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण श्रीराम कर्दे संघाचा एक भरवशाचा चढाईपटू पाहायला मिळतोय, परंतु त्याला देखील या ठिकाणी सक्सेसफुली टॅकल केला जातो डिफेन्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सुरेख कामगिरी त्या ठिकाणी केली जाईल, सक्सेसफुल होईल महालक्ष्मी झालगाव. थर्ड रेड चला या ठिकाणी थर्ड रेड आक्रमणासाठी पुन्हा एकदा गौरव. महालक्ष्मी झालगाव संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. स्वतःच्या उजव्या करवती सातत्याने अटेम्प्ट या ठिकाणी पाहायला मिळतील. वेळ निघत चालली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाशी कमाई होईल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये. पलटवार करण्याची संधी शोधतोय त्या ठिकाणी महालक्ष्मी झालगाव संघ, परंतु श्रीराम कर्दे संघाचा डिफेन्स आतापर्यंत पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. संपला उभा राहा. यावेळेस मात्र परसूट करण्याचा प्रयत्न आकाशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रयत्नानं यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा आपली चढाई सजवली जाते स्वतःच्या उजव्या बरोबरती. श्रीराम कर्दे संघाचे डिफेन्स आतापर्यंत थोडंसं थांबवून ठेवलं प्रतिस्पर्धी संघाचे डिफेंडर चढाईपटूला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय श्रीराम कर्दे संघाचा डिफेन्स ताकदीने लढा देण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे महालक्ष्मी झालगाव संघाचे चढाईपटू थोडेसे बॅक फुटले आहेत, परंतु यावेळेस मात्र चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. राजा बाबीड त्या ठिकाणी थोडीशी घाई गडबड करेल. मैदानाच्या आतमध्ये गुणाची कमाई होईल श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर मात्र त्यांचा अजून एक साथीदार मैदानाच्या आतमध्ये एंटर करेल. फक्त आणि फक्त एकच खेळाडू मैदानाच्या बाहेर सध्या स्थितीमध्ये श्रीराम कर्दे संघाचा पाहायला मिळतोय. 6 खेळाडूंचा फुलपॅक डिफेन्स आहे. सूरज सावंत या खेळाडूवरती सातत्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. रनिंग किक करण्याचा प्रयत्न आहे, परंतु संयम डिफेन्सनं देखील पुन्हा एकदा दाखवला आहे. गुणाशी कमाई होत नाहीये. माघारी परतेल झालगाव संघाचा चढाईपटू, त्याला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा तरमय श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून संपत व्हॅलिडेट करण्यासाठी दाखल झालाय. थर्ड रेड पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये पुन्हा एकदा गुणाशी कमाई होईल. स्कोर कार्ड ऐकूयात. 14 या गुणसंख्येवरती श्रीराम कर्दे, तर 7 या गुणसंख्येवरती श्री महालक्ष्मी झालगाव संघ जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. सात या गुणसंख्येवरती महालक्ष्मी झालगाव संघ आहे. 14 या गुणसंख्येवरती श्रीराम कर्दे हा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा थोड्याशा अडचणीमध्ये महालक्ष्मी झालगाव संघ आहे. विजयाच्या दिशेने अग्रेसर होताना श्रीराम कर्दे संघाला आपण पाहतोय, परंतु अजून देखील काही महत्वपूर्ण मिनिटं, काही महत्वपूर्ण सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. महालक्ष्मी झालगाव संघाचा पलटवार पाहायला मिळेल का, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. गुणाची कमाई आहे मैदानाच्या आतमध्ये श्रीराम कर्दे संघाच्या खात्यामध्ये. थर्ड रेड एका गुणानं स्कोर कार्ड या ठिकाणी पुन्हा एकदा पुढे सरकेल श्रीराम कर्दे संघाचा. चांगल्या दर्जाचा खेळ श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. नंतर मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 5 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आक्रमण आहे. चाललाय परंतु डिफेन्स या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. चढाईपटू श्रीराम कर्दे संघाचा पुन्हा एकदा या ठिकाणी सक्सेसफुल देखील होईल. सातत्याने गुणाची कमाई
ही श्रीराम करते संघाकडे होती. 16 या गुणसंख्येवरती श्रीराम करते तर 7 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव संघ जाऊन पोहोचलाय. या ठिकाणी आघाडी पाहायला मिळते श्रीराम करते संघाकडे. त्या दरम्यान पंचाचा इशारा येईल. सामना मध्यंतरासाठी थांबेल. क्रीडा समितीचे अध्यक्ष मिलिंदजी सुर्वे यांना विनंती करेन आपण सन्मान्य भाऊ दाते यांचा याच कार्यक्रमाच्या औचित्य साधून आपण सन्मान करायचा आहे. शाल श्रीफळ पुष्प आणि सन्मानचिन्ह देऊन यांना सन्मानित करायचं. श्रीराम उर्फ भाऊ दाते यांनी आपल्या लाडकर गावच्या ग्रामस्थ मंडळासाठी अर्थातच होळी उत्सव कमिटी आणि लाडकर ग्रामस्थोत्सव कमिटी या कमिटीसाठी एकरंगी एकसंगी असे सदरे देऊन आई चंडिकेच्या चरणी एक बहुमोल अशी देणगी दिलेली आहे. आणि त्याच निमित्तानं त्याचप्रमाणे प्रतिवर्षी त्यांचं या कबड्डी स्पर्धेसाठी बहुमोल असं योगदान लाभतं. ते अर्थातच भाऊ इदाते यांचा इथे सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे यापुढे असंच सहकार्य लाडकर ग्रामस्थ मंडळ आणि क्रीडा समितीला आपल्याकडून राहावं अशीच आई चंडिकेची प्रार्थना असेल. दोन्ही मान्यवरांचे मनपूर्वक आभार आणि लाडकाच्या माध्यमातून धन्यवाद भाऊ दाते आणि संपूर्ण टीम. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या मान्यवरांची उपस्थिती आपल्याला लाभते. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. अगदी वेळात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलो त्याबद्दल मंडळाच्या वतीने मनापासून धन्यवाद. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आक्रमणासाठी या ठिकाणी महालक्ष्मी जालगाव संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा थोड्याशा पिछाडीवरती पाहायला मिळेल. ऑल आउट होतोय मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी जालगाव. स्कोर कार्ड ऐकूयात. 20 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय श्रीराम करते तर 8 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना थोडासा श्रीराम करते संघाकडे या ठिकाणी झुकलेला पाहायला मिळेल. मध्य रेषेवरती स्थिरावलाय चढाईपट्टू. नजरेचा कटाक्ष सातत्याने बझरवरती पाहायला मिळतोय. बझरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली. या ठिकाणी मात्र माघारी पडते. या ठिकाणी व्हॅली ट्रेड आकाशच्या माध्यमातून तदनंतर मात्र आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 श्रीराम करदे या संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारा सामना जय सीमा माता सालदुरे आणि त्यांच्या विरुद्ध खेमेश्वर कुंभे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी दुसरा पुकार हा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. जय सीमा माता सालदुरे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये खेमेश्वर कुंभे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने हा दुसरा पुकार. यानंतर उपउपांत्य फेरी क्वार्टर फायनल क्रमांक 2 चा सामना आजच्या दिवसातील अनुभवायला मिळणार आहे, जो की आजच्या या संपूर्ण दिवसाचा शेवटचा सामना असेल. खेमेश्वर कुंभे आणि त्यांच्या विरोधामध्ये जय सीमा माता सालदुरे. आपण तयार राहायचे. तिसरा आणि अंतिम पुकार मी त्या समोर क्रीडांगणाचा दावा घ्यायचा आहे. या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खूप वेळानंतर महालक्ष्मी जालगाव संघाच्या खात्यामध्ये डिफेन्सनं गुणाची कमाई केली आहे.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स आणि गुणाची कमाई होती श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. आकाश थोडासा बॅक फुटलाय या मॅच मध्ये, तितकासा सूर गवसलेला पाहायला मिळत नाही अजून देखील. एक आक्रमक खेळ खेळण्यासाठी ओळखला जातो आकाश या खेळाडू, परंतु आज मात्र थोडासा संयमानं शांततेने खेळ करण्याचा प्रयत्न करणार. थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे तो, फॉर्म तितकासा टच तितकासा पाहायला मिळत नाही आज. या ठिकाणी राजा मापीड रिकाम्या हाताने माघारी परततोय. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 आक्रमण करेल. समोर 6 खेळाडूंचा डिफेन्स देखील पाहायला मिळेल. युद्धांतरी अडवली जाते महालक्ष्मी चालगाव संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल डिफेन्स, पुन्हा एकदा गुणाशी कमाई श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये होते. घाई गडबड सातत्याने पाहायला मिळाली आज मात्र महालक्ष्मी चालगाव संघाच्या माध्यमातून. थोडीशी खेळाची गती आक्रमक केली आहे, परंतु डिफेन्स श्रीराम करते संघाचा पुन्हा एकदा सक्सेसफुल. पुन्हा एकदा गुणाची कमाई आहे दोन्ही संघाच्या खात्यामध्ये. बोनस गुणाची कमाई महालक्ष्मी चालगाव 13, दुसऱ्या बाजूने एक गुणाची कमाई डिफेन्स मार्कवरती श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. सामना थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. 23 या गुणसंख्येवरती जाऊन पोहोचलाय श्रीराम करते, तर 10 या गुणसंख्येवरती श्री महालक्ष्मी चालगाव संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलाईटकडे पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 9 करते संघाचा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. पुन्हा एकदा थोडंसं शांत संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न करेल. आपली चढाई व्हॅलिड केली आहे आणि त्यानंतर मात्र मध्यरेषेवरती स्थिरावलाय, कारण आतापर्यंतची आघाडी लक्षात घेता श्रीराम करते संघ थोडीशी खेळाची गती स्लो करण्याचा प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमकार या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याला देखील सक्सेसफुली टॅकल या ठिकाणी केलं जाईल. गुणाची कमाई पुन्हा एकदा त्या ठिकाणी केली जाईल श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये. थर्ड रेड आणि त्याच दरम्यान थर्ड रेड. तिसरी चढाई, तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण श्रीराम करते संघाचा महत्वपूर्ण खेळाडू जर्सी क्रमांक 5 या खेळाडूला आपण पाहतोय. यावेळेस मात्र आपण पाहतोय खूप वेळानंतर डिफेन्स सक्सेसफुल झालाय मैदानाच्या आतमध्ये. महालक्ष्मी चालगाव संघाचा आणि सुपर टॅकल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल करत 2 गुणाची कमाई करून देतोय. जर्सी क्रमांक 9 महत्वपूर्ण हा सामना आहे, परंतु सध्या स्थितीमध्ये श्रीराम करते संघ आघाडीवरती आहे. महालक्ष्मी चालगाव संघ सुरुवातीच्या सत्रापासूनच बॅक फुटलाय. या ठिकाणी खूप वेळानंतर चढाई मार्ग वरती गुणाची कमाई महालक्ष्मी चालगाव संघासाठी आकाशने केली आहे. बोनस गुणाची कमाई करत आपल्या कोर्टमध्ये सुरक्षित आणि सक्सेसफुल होऊन ट्रॅव्हल झालाय.
सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. स्कोर कार्ड ऐकूयात. 24 या गुणसंख्येवरती श्रीराम गर्दे तर 13 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना आहे. महालक्ष्मी जालगाव संघाचं आक्रमण पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई होत नाहीये. थर्ड रेड, परंतु दुसऱ्या बाजूने थर्ड रेड. तिसरी सढाई श्रीराम गर्दे संघासाठी आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत संत गतीने चाललेला चढाईपुटी यावेळेस मात्र तिसऱ्या चढाईसाठी 5 रन करतोय आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये. चला या ठिकाणी एक सक्सेसफुल डिफेन्स पाहायला मिळतोय. गुणाची कमाई मैदानाच्या आतमध्ये. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटे. 14 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव तर 25 या गुणसंख्येवरती श्रीराम गर्दे. हॅलो हॅलो, क्रीडा मंडळात शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी नालासोपाऱ्यातील अनेक कबड्डी मैदाने गाजवणार आहे. नितीनजी गोरिवले इथे क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत. आपणास विनंती करतो, कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. नितीनजी गोरिवले. भाऊ दगडे, वारंवार तुम्हाला सांगितलं जात आहे सामना संपायला शेवटच्या क्रीडांगणावर बसण्याची आपली व्यवस्था केलेली आहे. कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. भाऊ दगडे. त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष राजाराम दगडे क्रीडा नगरीमध्ये आपण उपस्थित आहात. आपणासही विनंती आहे की कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. यानंतर होणारा सामना जयसिंह सालदुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री खेमेश्वर कुबे. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. मैदानावरील सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्या. सामना संपायला शेवटचा आणि अंतिम मिनिट. थर्ड रेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 14 या गुणसंख्येवरती महालक्ष्मी जालगाव तर 25 या गुणसंख्येवरती श्रीराम गर्दे हा संघ पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र एक थर्ड रेड डिफेन्स. थर्ड रेड. गौरव या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमणासाठी, पण तो औपचारिकता शिल्लक आहे. श्रीराम गर्दे संघ जाऊन पोहोचेल या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलच्या लढतीसाठी. या ठिकाणी ऑफिशियली इशारा येईल, सामना संपेल.